मॉर्निंग डॉक्टर्स, वेलकम टू द ब्युटिफुल वर्ल्ड ऑफ बायोलॉजी. आज आपण पहिला चॅप्टर शिकतो बाळांनो, तो म्हणजे कोणता तर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट. सेक्शुअल रिप्रोडक्शन फ्लावरिंग प्लांट हा चॅप्टर अतिशय सोपा चॅप्टर आहे, पण थोडासा लेंदी चॅप्टर आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया चॅप्टर. तो म्हणजे कुठला बेटा? सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट काय बेटा, तर यामध्ये आपण एक कन्सेप्ट घेतोय, तो म्हणजे काय? सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग सगळ्यात पहिले आपण काय करूयात बाळांनो, या सेक्शुअल रिप्रोडक्शन शब्दाचा अर्थ समजून घेऊ. सेक्शुअल रिप्रोडक्शन या शब्दाचा अर्थ समजून घेताना इथं पहिली टर्म काय वापरायची आपल्याला? फ्युजन ऑफ गॅमेट्स. तुम्हाला कळालं का बेटा हे काय लिहिले मी? तर फ्युजन ऑफ गॅमेट्स मी जेव्हा हा शब्द लिहितोय यामध्ये उल्लेख करा मेल आणि दुसरा कोण असणार आहे बेटा? फिमेल. म्हणजे याचा अर्थ काय झाला, जेव्हाही तुम्ही सेक्शुअल रिप्रोडक्शन हा शब्द वापरता यामध्ये एक मेल गॅमेट असायला हवा, दुसरा कोण असायला हवा बेटा? इथं फिमेल गॅमेट. समजलाय कन्सेप्ट सगळ्यांना? चलो सेकंड पॉईंट. सेकंड पॉईंट मध्ये इथं आपण कोण घेतला बेटा? दॅट इज कॉल्ड एज अ फ्लावरिंग प्लांट. फ्लावरिंग प्लांट आपण ज्या वेळेस म्हणतो, या फ्लावरिंग प्लांट साठी शब्द कुठला येतो? तर आपल्याला माहिती बेटा, फ्लावरिंग प्लांट म्हणजे आपण फक्त आणि फक्त कोणाचं नाव घेतो बेटा? इथं अँजिओस्पर्म. मॉर्फोलॉजी चॅप्टर मध्ये अँजिओस्पर्म आपण हा शब्द शिकतो. ज्याही झाडांना फुलं येतात त्यांना आपण काय नाव द्यायचं असतं? अँजिओस्पर्म. मग आता इथं महत्वाची गोष्ट एनसाठी आपल्याला काय सांगते, याच्यासाठी आपल्याला एक नोट लिहायची आहे. ऑल अँजिओस्पर्म्स, या जगातले सगळे अँजिओस्पर्म्स. हा कन्सेप्ट समजलाय सगळ्यांना? मी काय लिहितोय? ऑल अँजिओस्पर्म शोज, सगळेच्या सगळे काय दाखवणार? शोज सेक्शुअल रिप्रोडक्शन. हा पॉईंट समजलाय सगळ्यांना बाळांनो? मी सांगा इथं काय म्हणतोय ते. तर आपण काय म्हणतोय बाळांनो, या जगातले सगळे अँजिओस्पर्म एक प्लांट सेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवतात, असं सरळ एनसीईआरटीच्या इंट्रोडक्शनची 5वी-6वी लाईन आहे बेटा. म्हणजे इथं आपल्याला काय बघायचंय? सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण जेव्हाही बघू तेव्हा फक्त आणि फक्त आपल्याला कुणाचं बघायचं बाळांनो? दॅट इज कॉल्ड ॲज अँजिओस्पर्म. आणि अँजिओस्पर्मला ज्यावेळेस स्टडी केलं, लक्ष द्या सगळ्यांनी बोर्डकडे. इथं एक पॉईंट महत्वाचा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे एक नोट तुम्हाला टाकून घ्या. जेव्हा तुम्ही नोट टाकतो बेटा, म्हणजे काय? या चॅप्टर मध्ये जे एक्सप्लेन केलेलं आहे, म्हणजे आपण म्हणायला हरकत नाही, आपण इथं असं म्हणूयात बेटा, टिपिकल प्लांट, टिपिकल अँजिओस्पर्मिक प्लांट ज्याला आपण म्हणतो बाळांनो, त्याचं नाव आहे बाळांनो इथं कॅप्सेला. काय नाव बेटा त्या प्लांटचं? कॅप्सेला. हे सांगायची गरज नाही कारण एनसीईआरटीच्या बाहेर. पण विशेष गोष्ट काय झाली, या चॅप्टर मध्ये बरेचसे असे कन्सेप्ट येतात की जे कन्सेप्ट फक्त आणि फक्त या कॅप्सेला प्लांटला लागू होतात. म्हणून आपण काय म्हणतोय, कॅप्सेलाला डोळ्यांसमोर ठेवून हे चॅप्टर रचलं गेलेलं आहे, हे चॅप्टर लिहिलं गेलंय असं म्हणायला आपल्याला काही हरकत नाही. मला क्लिअर करा पहिले, इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना? पहिले बोला येस ऑर नो. मग आता काय सर, तर आपण एक सिंपल कन्सेप्ट काय बघितला की या पद्धतीने आपल्याला या चॅप्टरला स्टार्ट करायचं आहे. एम आय क्लिअर टू एव्हरीवन? से येस ऑर नो. पण मित्रांनो मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही गावाकडे असतात, किंवा आपण असं म्हणायला हरकत नाही की ज्या वेळेस आपण आपल्या आजूबाजूला बघतो, आजूबाजूला बघितल्यानंतर जर आपण 5 असे फ्लावर्स बघितले, किती फ्लावर्स सांगतो बेटा मी? 5 फ्लावर्स. तुम्हाला असे 5 फ्लावर्स सांगायचे ज्यांचा कल्चरल रोल पण असेल किंवा आपण म्हणून ऑर्नामेंटल पण आहे. कल्चरल म्हणताना आपण आपल्या ह्याच्यामध्ये त्याला ऍडजस्ट करून घेतो, आपल्या पूर्ण डेली रुटीन मध्ये आपले त्योहार ज्याला म्हणतो आपण, आपले जे सण असतात त्याच्यामध्ये ऍक्टिव्हेट करणे, आपले काही सेलिब्रेशन असतात त्याच्यामध्ये त्याला पार्टिसिपेट करणे. आणि ऑर्नामेंटल म्हणजे सुशोभीकरण. मी पुढे सांगतो याबद्दल तुम्हाला. तर काही एक्झाम्पल सांगताना आपण पहिलं एक्झाम्पल इथं घेऊयात बेटा, लोटस, कमळ. बरोबर आहे. दुसरं एक्झाम्पल घेऊयात बेटा आपण इथं लिली. तिसरं एक्झाम्पल आपण घेऊयात बेटा इथं हिबिस्कस. चौथं एक्झाम्पल जे आपल्याला इथं घ्यायचं बेटा, दॅट इज कॉल्ड ॲज जरबेरा. जरबेरा तुम्ही बऱ्याच बुकेमध्ये बघितला असेल बेटा. आणि यानंतर बेटा जो 5वा पॉईंट आपण इथं सांगतोय, झेंडू, ज्याला आपण इथं नाव देणार आहे बेटा मॅरीगोल्ड. मग मी तुम्हाला इथं किती नावं सांगितले बेटा? टोटल 5. एनसीईआरटी आपल्याला म्हणतं गिव्ह 5 एक्झाम्पल्स ऑफ कल्चर अँड ऑर्नामेंटल. मग मी 5 सांगितले, तुम्ही स्वतःहून 5 अजून गोळा करा. जर आपण म्हणतोय की हे फुलं आपल्यासाठी आयुष्यभरासाठी जोडले गेलेले आहेत बेटा, बरोबर आहे की नाही? कुठे ना कुठे काही ना काही संबंध आपला येणार आहे आणि त्या संबंधामध्ये फ्लावर आपल्याशी रिलेटेड असणार आहे. यामध्ये अजून एक महत्वाचा वर्ड एनसीईआरटी सांगते बेटा, दॅट इज कॉल्ड एज मेरिएड. मेरिएड ऑफ फ्लावर्स. आता तुमच्या मनात येईल सर तुम्ही असा कन्सेप्ट काय घेतला? बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जो पण क्वेश्चन एक्झामला येणार आहे तो एनसीईआरटीच्या बाहेर येणार नाही. बरोबर आहे इथपर्यंत? जर एनसीईआरटीच्या बाहेर क्वेश्चन येणार नाहीये, एनसीईआरटीचा प्रत्येक शब्द समजणं गरजेचं आहे. मग एनसीईआरटी मध्ये देयर इज अ मेरिएड ऑफ फ्लावर्स. म्हणजे काय? मेरिएड म्हणजे आपण सांगायचं बेटा इथं मेनी इन नंबर. जेव्हा नंबर ऑफ फ्लावर्स असते म्हणून त्याला शब्द काय वापरला बेटा? तर मेरिएड इन नंबर्स. समजलं सगळ्यांना इथं मेरिएडचा अर्थ काय? चल पुढे जाऊयात बेटा आपण. मित्रांनो
या सगळ्या गोष्टी ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपण आपल्याप्रमाणे याला ऑब्झर्व करतोय. पण मला असं म्हणायचंय की ज्याही वेळेस आपण काय करणार आहोत इथं आपल्याला सिंपल भाषेमध्ये फ्लावरला समजून घ्यायचंय. बरोबर की नाही बाळांनो? इथं लक्ष द्या. मग नेमका फ्लावरचा यूज आपल्यासाठी काय आहे यांच्यासाठी आपल्याला सांगतं की फ्लावर हा आपल्या आयुष्याशी जोडला गेलेला घटक आहे. फ्लावर आपल्याशी जोडलं गेलेलं आहे. फ्लावर तर माहिती ना सगळ्यांना, पुष्पा नाम सुन के फ्लावर समजे क्या, ते वाला फ्लावर आहे बेटा. सो आपण इथं काय म्हणतो बेटा, यूज ऑफ फ्लावर. मी छोटंसं हेडिंग घेतो इथं, यूज ऑफ फ्लावर. आता यूज ऑफ फ्लावर हा कन्सेप्ट घेताना मी याला 2 पार्ट मध्ये डिवाइड करून टाकलं. पहिल्या पार्टला मी सांगताना मी काय घेतलंय, व्हॅल्यू हा शब्द वापरतोय. म्हणजे मला काय म्हणायचंय की फ्लावरची आपल्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू काय आहे. समजला कन्सेप्ट मला काय सांगायचं आहे? चल, व्हॅल्यू शब्द घेताना सगळ्यात पहिला शब्द जो मी वापरणार आहे बाळांनो तो असणार बेटा ऍस्थेटिक. सर ऍस्थेटिक म्हणजे काय? सौंदर्य, सुंदरपणा आपण ज्याला म्हणतो. सौंदर्य टिकून राहण्यासाठी फुलांचा उपयोग केला जातो. ज्याला मराठीत लिहायचं त्याने लिहून घ्या बेटा इथं सौंदर्य. मी इथं फक्त सुंदर लिहून देतो तुम्हाला. समजलं बाळांनो? इथं ऍस्थेटिक. यानंतर दुसरा शब्द जो आपल्याला घ्यायचा बेटा ऑर्नामेंटल. काय शब्द बेटा मला सांगा इथं? ऑर्नामेंटल. ऑर्नामेंटल म्हणजे काय? सुशोभीकरणासाठी, डेकोरेशन पर्पज साठी. म्हणून शब्द काय आला बेटा इथं? ऑर्नामेंटल. तिसरा वर्ड आहे बाळांनो इथं सोशल. कोणता वर्ड बेटा मला सांगा इथं? सोशल. समाजामध्ये म्हणजे आपण कुठे ना कुठे काय करतो, या फ्लावरला सुशोभीकरणासाठी वापरलं, सौंदर्यासाठी वापरलं, कोणाला द्यायचं असेल म्हणून वापरलं. सो आपण इथं काय घेतलं बेटा? सोशल. यानंतर चौथा बेटा आपण इथे घेतलेला रिलिजियस. चौथा काय घेतला बेटा? रिलिजियस. म्हणजे आपण म्हणतो मंदिरात जातो आपण फुल दिलं, एखाद्या मजारवर चादर चढवतात त्याच्यानंतर परत फुल देतात. बरोबर आहे ना? मग हा रिलिजियस पण. आपल्याकडे दिवाळी आली, आपण झेंडूचं तोरण लावतो. हे सगळं काय कशामध्ये कन्वर्ट झालं बेटा इथं? रिलिजियस. आणि अजून एक शब्द जोडून द्या बेटा, कल्चरल. कल्चरल ऍक्टिव्हिटी भरपूर आहेत बाळांनो, ज्या आपल्या डेली रुटीनशी जोडल्या जातात, ज्या आपल्या कल्चरमध्ये येतात. जसं आपण म्हणतो बेटा झेंडू आपला रिलिजियस पण आहे, कल्चरल ऍक्टिव्हिटी पण झाली बाळांनो आपली. बरोबर आहे? चल, पुढे आपण व्हॅल्यू नंतर काय सांगतो बाळांनो इथं? फिलिंग्स. फिलिंग शब्द तो तुम्हाला लवकर समजून गेला असेल. इकडे लक्ष द्या. फिलिंग्स म्हणताना सगळ्यात पहिली फिलिंग आपण कोणती सांगतो बेटा? लव. आपल्या आईवडिलांबद्दल आपलं प्रेम असतं. हा, हेच प्रेम घ्यायचं बेटा, दुसऱ्या प्रेमाकडे जायचं नाही. आपल्या आईवडिलांबद्दल आपलं प्रेम आहे म्हणजे आपण लव त्याला म्हणतोय. आपण त्यांना काहीतरी एखाद्या मदर्स डे, फादर्स डेला आपण काय केलं, त्यांना गुलाब दिला. देत नाही कोणी, द्यायची सुरुवात करा बेटा इथून पुढे. यानंतर दुसरा शब्द येतो बेटा इथं अफेक्शन. कोणता शब्द बेटा मला सांगा इथं? अफेक्शन. अफेक्शन म्हणजे काय? आपुलकी, आदर. एखाद्या टीचरचा बर्थडे तुमचा, हॅपी टीचर्स डे, तुम्ही जाऊन फुल देतात वगैरे, ते काय झालं? अफेक्शन झालं. समजते? एखाद्याबद्दल आदर वाटणे, आपुलकी वाटणे म्हणजे अफेक्शन. एखाद्याबद्दल प्रेम वाटणे म्हणजे काय बेटा? लव. समजलं? चल, त्याच्यानंतर अजून दुसरा काय बेटा आपण म्हणूया तिथं? हॅपीनेस. एकदम तुमचा चांगला रिझल्ट आला, 720 मार्क पडले, तुम्हाला चांगले पडले, अभ्यास करून पडले, ग्रेस बीसचा काही संबंध इथं नाही. या इकडे लक्ष द्या. हॅपीनेस आपण जेव्हा म्हणतोय, तुमच्या गळ्यामध्ये माळ टाकली गेली बसतं फुलांची, एकदम खतरनाक रिझल्ट आलाय म्हणून, त्याला आपण काय म्हणतोय? हॅपीनेस, आनंद. आता याचा अपोजिट शब्द येतो बेटा इथं? ग्रीफ. ग्रीफ म्हणजे बेटा आपण याला दुःख म्हणूयात किंवा दुःखी पर्सन म्हणूयात. एखाद्या घरात कोणतरी वारलं, त्याच्यानंतर त्या पर्सनला जे दुःख होतं त्याला आपण ग्रीफ म्हणतो. आणि दुसरं एक दुःख, अजून एक शब्द येतो बेटा, दॅट इज कॉल्ड एज मॉर्निंग. मॉर्निंग या शब्दाचा अर्थ होतो बेटा शोक. त्याच्या दुःखात दुसरे सामील होतात आणि त्यांना पण दुःख होतं, त्याला आपण शोक. इन शॉर्ट, इमोशन तुमच्या इथं कसे बॅड आहेत बेटा, दुःखी आहे. तर हे सगळं आपण काय म्हणतो? एनसीईआरटीच्या प्रत्येक शब्दाला धरून जर चाललो तर आपल्यासाठी हे महत्वाचं आहे. मला सांगा, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झालाय? सगळ्यांना बोलायचं येस ऑर नो? मग सेक्शुअल रिप्रोडक्शन फ्लॉवरिंग प्लांटच्या इंट्रोडक्शन मध्ये आपण सगळ्यात पहिले काय घेतलं? फ्लॉवरची व्हॅल्यू काय असते आणि फ्लॉवरची काय बघितली बेटा आपण इथं? फिलिंग काय असते. मला पहिले क्लिअर करायचं, पण समजलं सगळ्यांना? चलो पुढे जाऊया बेटा आपण. आता इथं आपण काय म्हणतोय बाळांनो? हे झालं फ्लॉवरचं एक जनरलाइज पार्ट. मित्रांनो, आज आपल्याला काय करायचंय बाळांनो? एक फ्लॉवरचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. मी फ्लॉवरचं स्ट्रक्चर ड्रॉ करतोय. फ्लॉवरच्या स्ट्रक्चरला ड्रॉ करताना सगळ्यात पहिले आपण गायडोशन ड्रॉ केलं. हे सगळं तुम्हाला माहिती आहे, बट स्टील मी असा पर्पज ठेवतोय बाळांनो की जिथं तुम्हाला जितकं जास्त एक्सप्लेन करता येईल मला तेवढं मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यांनी डायग्राम पहिले व्यवस्थित समजून घ्या. जिथं डायग्राम नाही समजली तिथं मला सांगा बेटा, मी एक्सप्लेन परत करेन. आम्ही तुम्हाला कसं सांगू? अरे लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. ओके बेटा सगळ्यांना? चल, एक लक्ष द्या. यानंतर आपण काय करतोय बाळांनो? पहिले मी पूर्ण फ्लॉवर डिझाईन करून घेतो. मी पहिले पूर्ण फ्लॉवर ड्रॉ करून घेतो.
यांच्यापैकी बरेचसे पार्ट तुमचे चांगले पार्ट आहेत बेटा, बरोबर आहे की नाही? आता आपल्याला काय करायचं बेटा, याला लेबल करायला आपण सुरुवात करू. लेबल करायसाठी मी रेड कलर घेतो, दिसायला पाहिजे चांगलं. सगळ्यात पहिले आपण हे काय घेतलंय बेटा, याला आपण म्हणूया लॉन्जिट्युडनल सेक्शन ऑफ फ्लावर. याच्यावर एक छान क्वेश्चन मी तयार केलं बेटा पुढे, तुम्हाला ते वाजून क्लिअर होईल. लॉन्जिट्युडनल सेक्शन ऑफ फ्लावर. जेव्हा तुम्ही या फ्लावरला बघतात, या फ्लावर मध्ये आपल्याला आन्सर करायचं, मोठे मोठे आन्सर पहिले करू, मग छोट्या पार्ट कडे. आता ही 2-3 वेळेस ड्रॉ करेन मी पुढे तुम्हाला. तर सगळ्यात पहिली ही जी टर्म आहे बेटा, हिला आपण नाव दिलं कॅलेक्स. काय नाव दिलं बेटा आपण याला? कॅलेक्स. कॅलेक्स म्हणजे काय? असा पार्ट जो हिरव्या कलरचा असतो आणि त्याच्या प्रत्येक मेंबरला आपण काय नाव देतो बेटा इथं? सेपल्स. म्हणजे याचा अर्थ काय झाला, खूप सारे सेपल मिळून काय तयार करतात? कॅलेक्स तयार करतात. जमलं बेटा? चल. यानंतर हा गुलाबी कलरचा पार्ट जो आहे त्याचं नाव काय म्हणणार नाही इथं? करोला. काय नाव बेटा याचं? करोला. करोला कोणापासून तयार होतो बेटा? तर त्याला म्हणतो आपण पेटल्स, म्हणजे आपल्या भाषेमध्ये पाकळी. फुलाचं जे म्हणतो बेटा आपण करोला, तो कोणापासून तयार झाला बेटा इथं? पेटल्स पासून तयार झालाय. हा कन्सेप्ट समजला सगळ्यांना इथं? चलो गुड. यानंतर हा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जो आहे बेटा, त्याचं नाव आपण काय ठेवतो? अँड्रोशियम. काय नाव देतो बेटा आपण त्याचं? अँड्रोशियम. आणि या प्रत्येक मेंबरला काय नाव दिलं जातं बेटा इथं? स्टेमेन. काय नाव दिलं जातं बेटा मला सांगायला? स्टेमेन. जमलं? यानंतरचा नेक्स्ट पॉइंट बेटा, याला आपण नाव दिलं बेटा इथं गायनोशियम. आणि या प्रत्येक मेंबरचं नाव दिलं जातं बाळा इथं? कार्पेट. काय नाव दिलं बेटा आपल्याला? कार्पेट. हे छोटंसं जे स्ट्रक्चर मी तुम्हाला ड्रॉ केलंय, याच्या मागे कारण काय, आता आपण इथून डिटेलमध्ये याला चॅप्टरला नेक्स्ट पॉइंटला समजून जाणार. महत्वाचा पार्ट काय आला की कुठल्याही फ्लावरला जर बघितलं तर जनरली जे टिपिकल फ्लावर आहे त्याच्यात हे पार्ट असतील म्हणजे असतील. हा गीत समजलाय सगळ्यांना? पहिले बोला यस ऑर नो. मग या फ्लावरला आपण इथं काय म्हणतो बेटा? एक नाव घेतो मी इथं, दॅट इज कॉल्ड एज फ्लोरल व्हर्स. तुम्ही म्हणा सर हा शब्द काय बेटा? एक एक शब्द मी सांगेन, हा शब्द मी 2-3 वेळेस अजून एक्सप्लेन करेन, पण त्याच्या अगोदर तुम्ही काय करा, पहिले व्हर्ल शब्द समजून घ्या. व्हर्ल्स या शब्दाचा अर्थ सध्या पुरता घ्या बेटा, सर्क्युलर अरेंज. म्हणजे जो कोणी सर्क्युलर अरेंज होतो, कसा अरेंज होतो, काय होतो, हळूहळू पुढे समजत जाईल. फक्त सध्या लक्षात ठेवा, फ्लावरचे पार्ट जे आहे म्हणून फ्लोरल शब्द आला. या फ्लावरचे पार्ट सर्क्युलर अरेंज झालेले आहेत म्हणून शब्द काय आलाय बेटा तिथं? व्हर्ल. मग मित्रांनो, आपण काय करूया तिथं, याला समजण्यासाठी आपण या फ्लोरल व्हर्सला काय केलं बेटा? 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं. किती पार्ट मध्ये डिवाइड केलं बेटा मला सांगा इथं? आपण याला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं. जेव्हा मी 2 पार्ट म्हटलो, यामधून सगळ्यात पहिला पार्ट मी सांगितला इथं इसेन्शियल. आपण याला शब्द वापरू बेटा इसेन्शियल व्हर्ल्स. समजलं बेटा सगळ्यांना? आणि दुसरा जो शब्द आला बेटा इथं, दॅट इज कॉल्ड एज नॉन इसेन्शियल व्हर्ल्स. तुम्हाला सर हे शब्द असे कसे आले इथं? मित्रांनो, हे शब्द का तयार केले गेले? या शब्दांना तयार करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो कन्सेप्ट रचला गेला होता तो म्हणजे कुठला? आता तुम्ही म्हणाल सर कोणता कन्सेप्ट रचला? इसेन्शियल म्हणजे डायरेक्ट इन्व्हॉल्व इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जो डायरेक्ट इन्व्हॉल्व होतो त्याचं नाव काय दिलं बेटा? इसेन्शियल वर्ब. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये डायरेक्ट, नॉट डायरेक्टली इन्व्हॉल्व. जो सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये डायरेक्टली इन्व्हॉल्व होत नाही त्याला काय नाव द्यायचं बेटा? नॉन इसेन्शियल. जो डायरेक्टली होतो त्याला तुम्ही काय नाव देणार बेटा इथं? इसेन्शियल वर्ब. याच्यामध्ये पहिला पॉइंट तुम्ही सांगायचा आहे बेटा अँड्रोशियम. काय एक्झाम्पल घेतलं बेटा आपण याचं? अँड्रोशियम. दुसरं एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे बाळांनो इथं गायनोशियम. काय एक्झाम्पल बेटा मला सांगा इथं? गायनोशियम. इथं पहिलं एक्झाम्पल काय बाळांनो मला सांगा? कॅलेक्स. आणि दुसरं एक्झाम्पल आपण काय सांगतो बाळांनो इथं? करोला. समजलं का सगळ्यांना? बोला इथं येस ऑर नो. म्हणजे कॅलेक्स आणि करोला यांचा सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट नाही, पण गॅमेट तयार करणारा अँड्रोशियम आणि गायनोशियम, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन यांची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आहे म्हणून आपण म्हणतो बेटा दे आर इसेन्शियल वर्ड्स. समजलं सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो. आता इथं सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे काय बेटा? आपल्याला इथं डेफिनेशन बघायची. ती डेफिनेशन कोणाची बेटा इथं? फ्लोरिकल्चर.
फ्लोरिकल्चरची डेफिनेशन का असं काय विशेषण एनसीईआरटी मध्ये दिलं म्हणून मी शिकवतो. मग याच्यासाठी आपण सगळ्यात पहिले काय घ्यायचं, द ब्रांच ऑफ ऍग्रिकल्चर. बायोलॉजी म्हणा काही चुकीचं नाही, पण ही ऍग्रिकल्चरची ब्रांच म्हणा. द ब्रांच ऑफ ऍग्रिकल्चर. द ब्रांच ऑफ ऍग्रिकल्चर विच deals with the branch of agriculture which deals with the study of breeding, cultivation and flowering. कल्टिवेशन फ्लावरच एवढं आहे अँड मार्केटिंग ऑफ फ्लावर. आता तुम्ही म्हणा सगळे काय आणलं तुम्ही नवीन. चल फ्लावरची फ्लोरिकल्चरची डेफिनेशन समजून घ्या. फ्लोरिकल्चर कल्चर आहे कशाचं तरी, कशाचं तर फ्लावरची ब्रीडिंग म्हणजे फ्लावरचं रिप्रोडक्शन, फ्लावरचं कल्टिवेशन त्याला उगवणे आणि त्याची मार्केटिंग त्याला विकणे, या तिघा गोष्टींना एकत्र जोडलं तर त्याला काय म्हणायचं बेटा, फ्लोरिकल्चर. समजलं सगळ्यांना बेटा. चल हे सगळं लिहून घ्या बरं बाळांनो इथं. आय होप तुम्हाला हे दोघं तिघं पॉईंट समजलं असेल. ओके चलो बाय.